तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जामोद तालुक्यामध्ये सन 2024-25 मध्ये जो शेतकऱ्यांना जो विमा मंजूर करण्यात आला तर त्या शेतकऱ्यांची संख्या 26,500 जवळपास 61 आणि त्याच्यातील 4,074 शेतकऱ्यांना जवळपास 4,074 शेतकऱ्यांना 7,73,58,187 रुपये अगोदर वाटप करण्यात आले आणि 26,561 मधून 4,074 शेतकरी पुन्हा या महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये शासनाने जी यादी जाहीर केली त्याच्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील फक्त 1,088 शेतकरी त्या यादीमध्ये समाविष्ट आहेत। म्हणजे जवळपास या दोन्ही शेतकऱ्यांची संख्या एकत्र केल्यानंतर मंजूर जी संख्या आहे शेतकऱ्यांची, जे शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला त्याच्यामध्ये जवळपास 21,399 शेतकरी अजून त्या लाभापासून वंचित आहेत। तर आमचं शिवसेनेचं असं म्हणणं आहे की जे 21,399 शेतकरी वंचित आहेत ते संपूर्ण शेतकऱ्यांची यादी, शेतकऱ्यांना तुम्ही विमा रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये वरती करावी, त्यांना वितरित करावी आणि याकरता आम्ही उद्या शेतकऱ्यांसोबत पदाधिकारी आणि शिवसैनिकांना घेऊन निवेदन सादर करणार आहोत आणि जर येणाऱ्या 1 तारखेपर्यंत 31 तारखेपर्यंत जर त्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती विमा रक्कम वितरित केली नाही तर 1 तारखेपासून शेतकरी, शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांसह मी स्वतः त्या ठिकाणी तालुका कृषी कार्यालय जळगाव जामोद समोर आमरण उपोषणाला बसणार।